नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ही व्हिडिओ आहे आपली 11 एप्रिलची क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीची व्हिडिओ. तुम्ही आलो तो नांदगावला आपल्या गावी 11 एप्रिल साजरा करायला. तर खूप भारी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर आता रात्रीचे 12 वाजले होते 11 एप्रिलच्या दिवशी आणि आम्ही रात्रीची मिरवणूक काढली होती. आणि जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे पैसे दाखवताना ते आपल्या गंगाधरचे सरपंच आहे. त्यांचं नाव विकी जाधव आहे. ते माझ्या काका पण आहे. आणि तर खूप मजा आली आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तरी ते सगळे मुलं सांगत होते बँडवाल्याला की पावरी वाजव. तर बँडवाला बोलला की बँडवर पावरी कुठे वाजवता येते म्हणे. खूप भारी जोक झाला होता. तर आता चाललो आहे आम्ही घरी, कारण की वाजले होता 1:30. तर इथं आपल्या भावाचा जयचा पण फोटो आहे. हा जय. तर आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्टली संध्याकाळी, कारण की 1:30 वाजला होता. म्हणजे 11 एप्रिलचा दिवस सुरू झाला होता. कारण की संध्याकाळी येणार आहे आपल्या इथे रॉकस्टार 88 बँड. तर सगळ्या काकांचे होर्डिंग्स पण लागले होते इथे. तर खूप मजा येणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तुम्हाला भेटतो संध्याकाळी. नमस्कार मित्रांनो. तर चला आपण चाललोय आता फुले सर्कल जवळ, कारण की तिथेच आपण स्टेज बांधून आपली मूर्ती ठेवली होती आपली क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांची. तर बँड पण येऊन गेलेला आहे. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण आता एन्जॉय करूया. तर आपला रॉकस्टार 88 बँड पण येऊन गेलेला आहे. आम्ही नाचायला सुरुवात 6:30 वाजेपासूनच करून दिली होती. तर आम्ही आलो तिथे 6:30 वाजता. तर सगळेजण नाचत होते. तर आता रॉकस्टार 88 बँड हायड्रोलिकनी वरती जातोय. हायड्रोलिक आहे या गाडीला. तर खूप भारी आहे. बस एवढाच जाईल बा. आता याला ना वरती. तर आम्ही सगळेजण नाचत होतो आणि इकडे सगळी पब्लिक आली. तर आम्ही पण बघायला होतो काय चालू होतं इकडे. मुलं स्टंट करत होते आणि सगळी पब्लिक जी आहे ती नाचता नाचता यांना बघायला आली होती. सावित्री सकतीला अन वाजत गाजत मिरू आता फुले जयंतीला. आदिवासी
तर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी जेवढे पण बँडवाले असतात गाणे म्हणणारे ते सगळे आपल्या गाडीच्या रूफवर जाऊनच गाणे म्हणता, म्हणजे गाडीच्या टॉपवर जाता आणि मग तिथूनच गाणे म्हणता. तर आता वाजले होते 9:30 आणि खूप सारी पब्लिक अजून पण येत होती नाचायला. खूप मज्जा येत होती, खूप भारी वाटत होतं. तर आपला DJ 10 वाजता बंद होऊन गेला होता, कारण की डिपार्टमेंटवाले आले होते. ते बोलले की बंद करा आता आपण चाललोय घरी परत. 10 वाजले होते. तर तुम्हाला भेटतो मी डायरेक्टली घरी जाऊन. तर मित्रांनो, तुमच्या इथे पण 11 एप्रिल असंच मनवता का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करून द्या. चॅनलवर नवे असेल तर सबस्क्राईब करायला नका विसरू. नेक्स्ट व्हिडिओ बघा. बाय.